नमस्कार, मी स्नेहल. तर आता ना श्रावण महिना आलाय. म्हणजे उद्या दीप अमावस्या, दिवे पण साफ करायचेच होते मला. म्हटलं चला आता देवाऱ्यातली पण घाण सगळी काढून घेऊ. म्हणजे एक 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 करून इतका पसारा साठत जातो ना, त्यामुळे आता म्हटलं सगळा पसारा पहिला आवरून घेऊ. त्यासाठी ना आम्ही ना वाईप्स वापरतो. म्हणजे हे ऑफर मध्ये वाईप्स असले ना, ते आम्ही असे वाईप्स आणतो आणि त्याच्यानंच आम्ही सगळी कामं करतो. याची सुकली आमची देवाऱ्यातली, झालं 1 मिनिट स्वच्छ. हे काय वरचं स्वच्छच असतं, हे दररोज वापरलं जातं ना त्याच्यामुळे. आता ना पहिला यातलं सगळं साहित्य बाहेर काढून घेते, जे लागतंय. आता कशा पूजेला वगैरे तांबे वगैरे सगळं लागतं ना, एक 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 करून इतकं साठवून जातं सगळं. काढून घेते आता मी सगळं बाहेर. एक एक करून संसाराला सुरुवात केलेली असते. कधी एवढ्या गोष्टी साठवून जातात ना, समजतच नाही. पहिला ना दिवे बाजूला काढते. भरपूर प्रकारचे दिवे आता हे सगळे मी घासायला घेणार आहे. माझ्याकडे बऱ्याच प्रकारचे दिवे आहेत आणि समया 2च आहेत आणि बऱ्याच प्रकारचे दिवे आहेत. मला खूप आवडतात वेगवेगळे दिवे साठवायला. हे वेगवेगळ्या आकाराचे दिवे मी एक असे घेऊन ठेवलेले बरोबर आहेत असे. सगळे दिवे मी घासणार आहे, पण उद्या. आज आता हे सामान जे काढलेलं थोडं ज्यात काय लागतंय नाही लागते बघून, किंवा लागणार आहे जे संपलंय ते भरून असं मी पुसून व्यवस्थित परत लावून ठेवलं. जे जास्त लागतं ते पुढं आणि जे कमी लागतं ते पाठीमागच्या साईडला असं ठेवलं. आता इथं ना आतल्या साईडला बघा ना, तेलाचे वगैरे डाग पडून खूप खराब झालेलं. 1 मिनिटात असे त्या वाईप्स लगेच निघतं, 5च मिनिटात मी सगळं पुसतं. आता हे सामान लावायला घ्यायचं. जा बाहेर श्रीनू, गो बाय बाय. जा बाहेर वाजवा टाळ. मम्मा काम करते ना, मम्माला काम करायचे. जा, श्रीनू आलाय मदत करायला. जय बाप्पा करा, जय बाप्पा करा, जय बाप्पा करा. ए बघ, हॅलो, जय बाप्पा. बराच वेळ झाला तो बाहेर होता, त्याला माहित नव्हता पसारा काढला की तो येतोच मध्ये 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 करायला. तर पसारा सगळा लावून घेतला, त्याला बाहेर घालवलं. त्याला तोपर्यंत भरवता येत, तोपर्यंत मी इकडं पसारा लावला आणि हे सगळं धुवायचं ते धुवायला ठेवलं. यात उद्या देणार आहे. तोपर्यंत वरच्या साईडला पण देवारा सगळा पुसून घेतला. तो आम्ही नेहमीच पुसल्याच्या स्वच्छच असतो. एका वाईप्स मध्ये तो पुसून झाला. तोपर्यंत ह्याचं जेवण झालेलं, तक्षुला जेवायला वाटलेलं आणि आम्ही दोघं जेवायचं राहिलेलं. आणि श्रीनू बघा असा तो लिंबू खात होता आणि त्याला ऍक्शन करून सगळे एक्सप्रेशन समजतात. जेवण झाले, सगळं आवरलं आणि आता तोरण बनवायला घेतलं. हे उलनचं मस्त झेंडूची डिझाईन बघितलेली, म्हणजे ट्राय करून बघू. खूप छान दिसत होती, एकदम फ्रेश वाटते झेंडूची. आणि एखादी वस्तू बनवायला घेतली, ती बनवून लावून बघत नाही तोपर्यंत समाधान नाही होत. त्याचबरोबर उद्यासाठी हे दिवासन बनवलेत मी, छोटे मोठे 2-3 साईजचे लेस वगैरे लावून खूप छान सुंदर झालेत. आपल्याकडे जर कला असेल, कुठली गोष्ट येत असेल तर लक्षात लगेच बनवता येते आपल्यासाठी.